नमस्कार मित्रांनो, राज्यामध्ये तुरीच्या कापणीची सुरुवात झालेली आहे आणि बहुतांश शेतकरी तुरीच्या कापणी संदर्भात सुरुवात असतानापासून पहिल्यापासून प्रश्न विचारत होते, की तुरीची हमीभावाने नेमकी खरेदी कधी होणार आहे? तेव्हा सरकारने काही निर्णय घेतलेला आहे. तर आपल्या सरकारचा एक नवीन निर्णय जाहीर झालेला आहे मित्रांनो. त्याबद्दल आपण थोडक्यात अपडेट बघणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, राज्यामध्ये तूर कापणी सुरुवात झालेली आहे आणि शेतकरी सुद्धा विचारत होते. तर राज्य सरकारने एक निर्णय घेतलेला आहे, की नाफेड मार्फत एक तूर हमीभाव केंद्रात तुरीची खरेदी केल्या जाणार आहे. 20 जानेवारी 2026 ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत याची नोंदणी केली जाणार आहे. एक पत्र काढलेलं आहे राज्य सरकारने आणि त्या पत्रात ही पूर्ण माहिती दिलेली. यामध्ये आपल्याला माहिती आहे केंद्र शासनाने ₹450 एवढा तुरीच्या हमीभावात यावर्षी वाढ केलेली आणि तुरीला हमीभाव हा ₹8,000 प्रति क्विंटल भेटणार आहे. सो कुठेतरी शेतकऱ्यांचा कल असतो, की आपली तूर ही नाफेडमध्ये चांगल्या भावात विकावी. सो याचं शेवटी परिपत्रक आलेलं आहे आणि यामध्ये 1 महिना हा नोंदणीसाठी दिलेला आहे आणि शेतकरी आता याची नोंदणी करून हमी भावावर तूर विकू शकतात. यानंतर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की मग आता नोंदणी कशी करायची? तर सध्या ज्या म्हणजे हमीभाव केंद्रावर नाफेडचं हमीभाव केंद्र असतं, तिथे तुम्ही सोयाबीन विकला असेल तर त्याच केंद्रावर आपल्याला जायचं आहे. आपलं बँक पासबुक झालं, ज्याला आधार कार्ड लिंक आहे आपल्या बँक अकाउंटला, त्यानंतर आपलं फार्मर आय-डी, त्यानंतर आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स वगैरे या सगळे डॉक्युमेंट घेऊन आपल्याला जिथे सोयाबीनच्या हमीभावानं खरेदी चालू होती तिथेच जायचं आणि तिथे ही ऑफलाईन नोंदणी सध्या सुरू आहे. आता प्रत्यक्षपणे मित्रांनो, म्हणजे ही खरेदी कधी चालू होणार याचा निर्णय आलेला नाही. सो तसा निर्णय आला की लगेच कळवण्यात येईल. पण नोंदणी सुरू झालेली मित्रांनो. सो तुम्हाला हे महत्त्वाचं अपडेट द्यायचं होतं. आपला हेतू असतो तुमच्यापर्यंत खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचण्याचा. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कळकळीची विनंती, या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.